नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर आणि यामधली एक्सरसाइज नंबर आपण 1.2 बघतो आणि 1.2 मधला पाचवा जो क्वेश्चन आहे, 5th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा, प्रश्न क्रमांक हा जो पाचवा आपल्याला या ठिकाणी दिसतोय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ म्हणजे याची व्हॅल्यू काढायची, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46 याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. इफ एक्स इज इक्वल टू 2 + 3i, एक्सची व्हॅल्यू 2 + 3i असताना आपल्याला ही व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे. एवढं लक्षात ठेवायचं. इथं चुकून नंबर जो आहे ना या ठिकाणी इथं 3 नंबर आलेला आहे. बघा, या ठिकाणी आपला 4th चालू झाला क्वेश्चन, या ठिकाणी इथं चुकून 3 नंबर आला आहे आणि हा पहिला नंबरचा क्वेश्चन ॲक्च्युली इथं चुकून 3 आलेला आहे. तर यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, आपल्याला याची व्हॅल्यू काढायची, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46. ठीक आहे, तर आता हा पाचवा क्वेश्चन तर आपण बघू, पण पाचवा बघण्याच्या अगोदर मित्रांनो बघा, या अगोदरचे जे 4 पर्यंतचे क्वेश्चन्स आहेत त्याचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवल्यात. या अगोदरचे जर क्वेश्चन नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या आधीच्या प्रश्नाच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक्सरसाइज नंबर 1.1च्या व्हिडिओसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर मॅथमॅटिक्स पार्ट 1चं फर्स्ट चॅप्टर अँगल आणि इट्स मेजरमेंट त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवल्यात, त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर या ठिकाणी बघा, पहिलं काय करायचं, आपण ही जी व्हॅल्यू दिली एक्स इज इक्वल टू, बघा एक्स इज इक्वल टू 2 + 3i, ही जी व्हॅल्यू हिला एका बाजूला घेऊ आपण आणि सगळ्यात पहिली गोष्ट काय करू, सगळे रिअल नंबर एका बाजूला घेऊ आणि इमॅजिनरी पार्ट जो आहे तो एका बाजूला घेऊ. आता एक्स आणि 2 हे रिअल नंबर आहे, मग आपण या ठिकाणी काय करू, एक्सला आपल्या जागेवर ठेवू, 2 + इकडे आला -2 इज इक्वल टू 3i आपल्या जागेवर. आता दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करू, म्हणजे बघा एक्स -2 चा स्क्वेअर करा आणि इज इक्वल टू 3i चा स्क्वेअर करा. दोन्ही बाजूंचा या ठिकाणी आपण स्क्वेअर केला. आता एक्स -2 चा स्क्वेअर कसा करणार, a - b होल स्क्वेअर या फॉर्म्युल्याप्रमाणे. हा फॉर्म्युला आहे a² - 2ab + b², आपण 8th स्टँडर्ड पासून बघतोय. ठीक आहे, आता याप्रमाणे जर विस्तार केला x - 2, बघा कोणाचा करायचा, x - 2 ला एक्सपांड करायचा आहे. पहिला a चा स्क्वेअर, a च्या जागेवर x आहे त्याचा स्क्वेअर, -2ab 2 × या दोघांचं मल्टिप्लिकेशन, हे झालं 2x. ओके, प्लस b चा स्क्वेअर, b च्या जागेवर इथं 2 आहे, 2 चा स्क्वेअर 4 बरोबर. मग काय झालं, x² - 2 2 जा 4x + 4, काय x² - 4x + 4. मग या ठिकाणी आपण लिहिणार की बाबा x² - 4x + 4 इज इक्वल टू 3i चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9 आणि i चा स्क्वेअर i². आता इथे एक इक्वेशन बघा कसं तयार होतं, x² - 4x + 4 इज इक्वल टू 9 × i² ची व्हॅल्यू असते -1. मग 9 × -1, 9 × -1 किती झाले, -9 या ठिकाणी म्हणता येईल. आता -9 इकडे आले +9, बघा x² - 4x + 4 + 9 इज इक्वल टू 0. मग आपल्याकडे काय येईल बाबा, x² - 4x आणि 9 + 4 आपल्याकडे किती आला, 9 + 4 आला आपल्याकडे 13. ओके, इज इक्वल टू 0. म्हणजे इथं आपल्याला एक व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, ही बघा ती आपण समजून घ्या की व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे x² - 4x + 13 इज इक्वल टू 0. आता एक लक्षात घ्या, ही व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे. या व्हॅल्यूच्या आधारावरती आता आपल्याला ह्याची व्हॅल्यू मिळणार आहे. आता ती कशी, आपण त्याचा एक विचार करूयात. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी आपण पहिली पायरी काय केलं, हे जे x इज इक्वल टू 2 + 3 आहे ना, त्याच्यामधल्या 2 ला एका बाजूला केलं, दोघांचा स्क्वेअर करून एक इक्वेशन मिळवलं. आता या इक्वेशनने याला डिवाइड करायचं. आता याला कसं डिवाइड करणार ते आपण या ठिकाणी आता बघूयात. बघा, एकदम सोपं आहे. आपण आता हे पण आपण 9th स्टँडर्डला किंवा 8th स्टँडर्डला बघितलं होतं. बघा, x² - 4x + 13 याने कोणाला डिवाइड करायचं आपल्याला, बघा याने आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर कोणाला डिवाइड करायचं, बघा या ठिकाणी मी काय करतो, याने आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं. असं आता कोणाला डिवाइड करायचं याने, तर आपल्याला या टर्मला, ही जी दिली आपल्याला x³ - x² + x आणि प्लस 46 याला डिवाइड करायचं आहे. आता याला डिवाइड करताना एक काळजी आपल्याला घ्यायची. बघा, हे डिवाइड आपण जसं मागच्या वेळेस आपण बघितलंय कसं डिवाइड करायचं वगैरे, यावरती मागे आपण 9th स्टँडर्डला चर्चा केली. सोपं आहे. बघा काय करता येईल, सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची की इथे बघा हा x³ आहे आणि हा x² या ठिकाणी आपल्याला दिसते. पहिली गोष्ट x³ आणि x² यांचा विचार करायचा. x³ आणि x² ला डिवाइड करायचं, x³ अपॉन x² असं करायचं.
काय येतं उत्तर? एक्स येतं. किती उत्तर आलं? एक्स. आणि जे एक्स येईल त्याला इथं वर लिहायचं क्वेश्चनमध्ये, म्हणजे तो भागाकार आपला. आणि नंतर एक्स आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण करतो. बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं x² - 4x + 13. हा भागाकार कसा करायचा, हे कसं डिवाइड करायचं ते तुम्हाला सांगतोय. हे डिवाइड करत असताना पहिले x³ / x² करायचं, x³ / x² करायचं. त्याच्यानंतर x³ ला x² ने डिवाइड केलं की उत्तर x येतं. x³ / x² का? कारण इथं आपल्याला याला डिवाइड केलं, त्याच्यातला पहिला जो पार्ट येतो आणि याच्यातला हा पहिला जो पार्ट येतो, या दोघांनी एकमेकांना भागायचे. ओके, मग आता हे डिवाइड केल्यावरती आता आपल्याकडे एक्स आन्सर आलं. x³ / x² जो डिवाइड केलं की एक्स आन्सर येतं. जे उत्तर येईल एक्स त्याला आपण वरती लिहितो. ओके, क्वेश्चनमध्ये. आणि त्यानंतर एक्स आणि या दोघांचा मल्टिप्लाय, या पूर्ण पदाचा मल्टिप्लाय करायचा, या पूर्ण पॉलिनोमियलचा मल्टिप्लाय, x × x² - 4x + 13. मग काय आलं? x × x² काय झाला? एक्सचा क्यूब. बघा इथं x³ पाहिजे होता, तो आला. मायनस x × 4x 4x² प्लस 13 × x 13x. मग आता या ठिकाणी यांना लिहू की बाबा x³ - 4x² प्लस 13x. आता काय करायचं? यांची सबस्ट्रॅक्शन करायची. आपल्याला माहिती आहे आपण सबस्ट्रॅक्शन करतो. सबस्ट्रॅक्शन करत असताना साईन चेंज होतील खालचे. इथं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, साईन चेंज झाले. आता बघा काय होईल कॅल्क्युलेशन. x³ गेला, मायनस आणि प्लस, मायनस प्लस किती झालं बाबा? काय झालं बाबा? प्लस झालं. 4 मधून 1x गेला, 3x² राहिला. ओके, आता x - 13 प्लस मायनस मायनस, 13 मधून x गेला 12, मायनस आहे म्हणून इथं लिहिलं -12x, वरून आले +46. आता काय करायचं? परत मागाच्या सारखाच विषय. आता या 3x² ला डिवाइड करायचं. 3x² ला कोणी डिवाइड करायचं? हा जो आपला पहिला x² आहे त्यानेच डिवाइड करायचं. ठीक आहे, मग या ठिकाणी इथं लिहू 3x² / x². आता x² गेले किती राहिले? फक्त 3 राहिले, +3. मग इथं लिहा वरती +3 लिहा. आता 3 ने कोणाला मल्टिप्लाय करायचं? या पूर्ण पॉलिनोमियलला, x² - 4x + 13. ठीक आहे, आता बघा 3 × x², 3x², मायनस 3 × 4 = 12 म्हणून 12x, आणि प्लस 3 × 3 = 39 या ठिकाणी आपल्याकडे आलं. मग आता इथं लिहा बाबा 3x² - 12x + 39. मग बघा सबस्ट्रॅक्शन केल्यावर 3x² मधून 3x² गेले, -12 मधून -12 गेले, 0 राहिले, हे दोघे पण कट झाले. आणि 46 मधून 37 गेले, 7 आले, 39 गेले, 7 आले. तर अशा प्रकारे आपल्याला हे डिवाइड करता येईल. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये डिव्हिडंड आला, हा डिवायझर आहे, हा क्वेश्चंट आहे, आणि हा तुमच्याकडे रिमाइंडर आहे. तर आता याच्या आधारावरती आपल्याला ही एक व्हॅल्यू काढता येईल. आता पुढचा पार्ट एकदम सिम्पल आहे. बघा यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू काढायची. कोणती व्हॅल्यू काढायची बाबा? आपल्याला यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू काढायची x³ - x² + x + 46. एकदम सोपं आहे. फक्त तो फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. डिव्हिडंड बघा, हा जो आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे डिव्हिडंड, ओके, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वेश्चन. बघा क्वेश्चन आहे प्लस रिमाइंडर. बघा बरोबर. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाका. बघा डिव्हिडंड काय बाबा? हा आपला x³ - x² + x + 46 इज इक्वल टू डिवायझर काय? x² - 4x + 13. डिवायझर काय बाबा? x² - 4x + 13. ठीक आहे, आला. इंटू क्वेश्चन काय आला? x + 3. वरती जो आहे तो क्वेश्चन, x + 3 क्वेश्चन, प्लस रिमाइंडर किती? 7 आहे. आता बघा या ठिकाणी x² - 4x + 13 ची व्हॅल्यू काय? x² - 4x + 13 ची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे याची व्हॅल्यू तुम्ही 0 घ्या, इंटू x + 3 घ्या, प्लस 7 घ्या. आता बघा 0 × x + 3 किती झालं? 0 झालं, आणि प्लस हा 7, 0 + 7 किती? 7. म्हणजे तुम्हाला हे उत्तर 7 आलं. म्हणजे x³ - x² + x + 46 याची व्हॅल्यू 7 आली ज्यावेळेस तुमचा x = 2 + 3i असतो तेव्हा. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. बाकी सगळे जे प्रश्न आहेत ना याच पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत. ठीक आहे, तरी सुद्धा आपण दुसरा जो क्वेश्चन आहे यामधला तो बघू. आता हा ॲक्च्युली हा पहिला प्रश्न होता आपला. आता दुसरा जो क्वेश्चन आहे पुढचा तो आपण या ठिकाणी बघूयात. बघा पुढचा जो क्वेश्चन आपल्याकडे आहे सेम आहे, थोडासा फक्त वेगळा आहे. इथे आपल्याला काय दिलं की 2x³ - 11x² + 44x आणि +27 ची व्हॅल्यू काढायची. इफ x = 25 अपॉन, बघा बरोबर आहे का? हां, 3 - 4 आहे. आता पहिली ही जी x ची व्हॅल्यू तिला एका बाजूला आपण घेऊ. x = बाबा ही व्हॅल्यू काय आहे?
25/3 - 4i. आता इथं पहिले याला व्यवस्थित आपल्याला याची व्हॅल्यू काढावं लागणार आहे. खाली जो 3 - 4i आहे त्याला आपल्याला कॅन्सल करायचा आहे. खालचा जो आय गेला पाहिजे इमॅजिनरी नंबर, तर वर आणि खाली काय करायचं 3 + 4i आणि 3 + 4i ने वर आणि खाली आपण काय करू मल्टिप्लाय करू. आता हे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याकडे काय मिळतं बघा. हे मल्टिप्लाय केल्यानंतर बघा 24 3 किती झाले 75. ओके, या ठिकाणी इथं लिहा 75 लिहा, किंवा सध्या इथं 25ला बाहेरच ठेवा आणि आतमध्ये 3 + 4i असं आपण ठेवू. आणि इथं बघा a - b a + b म्हणजे a² - b². a² म्हणजे 3चा स्क्वेअर किती आला बाबा 9 मायनस 4i चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 16 i चा स्क्वेअर i² इज इक्वल टू 25 आणि इन ब्रॅकेट 3 + 4i डिवायडेड बाय 9 - 16 × i² ची व्हॅल्यू बघा. i² ची व्हॅल्यू -1 येते आणि -1 × 16 किती झालं बाबा -16. बघा आता या ठिकाणी आपल्याकडे येईल 25 3 + 4i आणि 9 - प्लस 9 + 16 किती झालं 25. आता 25 गेले, मग x इज इक्वल टू काय मिळालं 3 + 4i. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं, मगाशी होतं तसंच आलं. आता याच्यामध्ये काय करायचं 3ला अलीकडे घ्यायचं. 3ला जर अलीकडे घेतलं तर x - 3 होतील आणि इज इक्वल टू 4i. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा, मगाशी जसं केलं होतं तसंच. बघा आता 4i चा स्क्वेअर येईल, पण x - 3चा स्क्वेअर कसा काढणार आपण. x - 3चा स्क्वेअर बघा a - b होल स्क्वेअर नुसार a² + 2ab - 2ab + b² या फॉर्म्युल्यानुसार. बघा पहिला a², a च्या जागेवर x आहे म्हणून पहिला x चा स्क्वेअर -2ab 2 × a च्या जागेवर x आहे आणि b च्या जागेवर 3 आहे. ओके, आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 9 3चा स्क्वेअर आपल्याकडे आला 9. मग आपल्याकडे काय आलं x² - 2 3 6x + 9 x² - 6x + 9 ही जी काही व्हॅल्यू आहे x² - 6x + 9 या ठिकाणी सॉरी इथं आपल्याकडं 6x + 9 ही व्हॅल्यू येईल. बघा मग इथं लिहायचं x² - 6x + 9 याचा स्क्वेअर आणि इज इक्वल टू 4i चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 16 i चा स्क्वेअर किती -1 i² ची व्हॅल्यू -1 येते. मग इथं आपण परत घेऊ x² इज इक्वल टू 6x सॉरी x² - 6x + 9 16 × -1 -16. आता -16ला इकडे घेऊ म्हणजे काय होतील बाबा +16 होतील. बघा x² - 6x + 9 + 16 इज इक्वल टू 0. मग आपल्याकडे काय आलं x² - 6x + 16 आणि 9 किती झाले 25 इज इक्वल टू 0. म्हणजे ही एक व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळाली याची. आता आपण काय करणार, आता याने डिवाइड करायचं. आता बाकी काय विषय नाही, आता आपल्याला फक्त डिवाइड करायचं. कोणी डिवाइड करायचं आहे, यानेच डिवाइड करायचं. बघा डिवाइड कोणी करायचं बाबा x². बघा x² - 6x + 25 याने डिवाइड करायचं. कोणाला डिवाइड करायचं आहे याला 2x³ - 11x² + 44x आणि +27 याला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुढे काय येणार बघा. याने डिवाइड जर आपण केला तर मला असं वाटतं याला वरती लिहू आपण, म्हणजे जरा जागा व्यवस्थित पडेल. वा इथं वर लिहू x² - 6x + 25 याने डिवाइड करायचं आपल्याला. कोणाला डिवाइड करायचं आहे 2x³ बरं का, इसने डिवाइड करना है हमें. किसको करना है 2x³ - 11x² + 44x + 27 ला. ठीक आहे झालं. आता पहिलं आपण काय करतो, पहिले 2x³ ला डिवाइड करू x² ने. पहिले आपले ती स्टेप बघा 2x² ला डिवाइड करा x² ने. आता या ठिकाणी 2 राहिला जसा आहे तसा आणि x³ / x² काय झालं फक्त x राहिला 2x. मग 2x ला इथं लिहा आणि 2x आणि ह्या संपूर्ण टर्मचा मल्टिप्लिकेशन करा. 2x इंटू काय बाबा x² - 6x + 25 यांचं मल्टिप्लिकेशन करू. चला काय होईल 2x इंटू x² किती झाला बाबा 2x³ झाला बरोबर, मायनस 2 3 6 x इंटू x चा स्क्वेअर झाला प्लस 25 2 50 आणि हा आपला x झाला. आता इथं सबस्ट्रॅक्शन करू मायनस 2x³ प्लस मायनस 6x² आणि प्लस 50x अशा प्रकारे लिहिलं. 2x³ मधून 2x³ गेला तर इथं खालचे सगळे साईन चेंज होतील. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. ठीक आहे, साईन चेंज झाल्यावर काय झालं 2x³ गेला. मायनस प्लस मायनस 11 मधून 6 गेले 5 राहिले. मग इथं मायनस आहे म्हणून -5x चा स्क्वेअर लिहिला आपण इथं.
आणि 45 मायनस 50, 45 मधून 50 जातात का, नाही जात. 50 मधून 45 गेले 6 राहिले, मायनस आहे म्हणून या ठिकाणी -6x आलं आणि प्लस आपलं 27. ठीक आहे. आता परत आपण काय करू, हे झालं. आता परत काय करायचं, हे 5x² -5x² डिवाइड करायचं. कोणी डिवाइड करायचं, x² ने. x² गेला किती राहिले, -5. मग या ठिकाणी लिहिलं -5. आता -5 ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं -5 ला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. कोणी मल्टिप्लाय करायचं या ठिकाणी, जरा थोडासा व्यवस्थित विचार केला. इथे काहीतरी दया कुछ गडबड आहे. इथं थोडीशी, इथे बघा, इथं 6x² नव्हता लिहायला पाहिजे. बघा या ठिकाणी एक आपल्याला काय करायचं होतं, इथं 2x आणि यांचा मल्टिप्लाय करताना 2x इंटू x² मायनस 6x प्लस 25चा मल्टिप्लाय करताना काय झालं, 2x इंटू x² किती झालं बाबा, 2x³ मायनस 2 6 जा 12 लिहायचे राहिले, 12x. म्हणजे इथं 6xचा जो स्क्वेअर आहे त्याच्याऐवजी 12x पाहिजे होते आपल्याकडं, त्याच्यामुळे इथं -5 येणार नाही. तर एकदा चेक करू. बघा 2x³ मायनस 12x प्लस 50 हे असं पाहिजे होतं. ठीक आहे. आणि मायनस करू आता, आणि सबस्ट्रॅक्शन करताना खालचे साईन चेंज होतील, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. ठीक आहे. तर असं पाहिजे होतं इथं ॲक्च्युली, कारण काय झालं, आपण इथं ह्याला मल्टिप्लाय केलं, पण मल्टिप्लाय करताना 2 6 जा 12 पाहिजे होते. आपण इथं फक्त काय लिहिले, 6 लिहिले होते, त्याच्यामुळे गडबड झाली. ठीक आहे. 2x³ गेला, मायनस प्लस मायनस 12 मधून या ठिकाणी x चा स्क्वेअर 11 गेले, मग किती राहिले बघा, फक्त x चा स्क्वेअर राहिला. इथं स्क्वेअर पाहिजे होता, आणि इथं 50x पाहिजे, हे लक्षात घ्या. इथं बघा 2x³ मायनस 12xचा स्क्वेअर, x इंटू x चा स्क्वेअर आणि प्लस 25 2 जा 50x असं या ठिकाणी आपल्याला पाहिजे होतं, ते लिहिलं. त्यानंतर काय होईल बाबा, या ठिकाणी मायनस प्लस मायनस 12 मधून 11 गेले 1x चा स्क्वेअर, 44 मधून 50 जात नाही, 50 मधून 44 गेले 6, फक्त -6x राहतील आणि प्लस आपले 27 जसेच्या तसे. मग आता आपण काय करायचं, परत x², बघा x² अपॉन x केलं, x² अपॉन x² केलं, या x² ला या x² ने डिवाइड केलं, आन्सर आलं 1. ठीक आहे. मग इथं लिहायचं +1. आता 1 ने कोणाला याला मल्टिप्लाय करा, आता 1 ने याला मल्टिप्लाय केला, आन्सर तेच येणार आहे, x² मायनस 6x प्लस 25. त्याच्यात काय बदल होणार नाही. मग मायनस केल्यामुळे काय झालं, x² मधून x² गेला, -6 मधून -6 गेले आणि 27 मधून 25 गेले, 2 राहिलं आपल्याकडे. आन्सर किती झालं, 2 राहिलं. बरोबर. हा झाला तुमचा डिव्हिडंड, डिवायझर, क्वेश्चंट आणि रिमाइंडर. तर अशा प्रकारे आपल्याला हे करता येईल. आता इथं बाकी तुम्ही तो फॉर्म्युला लिहा, किंवा डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इज इंटू क्वेश्चंट प्लस रिमाइंडरला मी फक्त R लिहितो, वेळ कमी म्हणून. आता आपल्याकडे उत्तर काय बाबा, डिव्हिडंड काय बाबा, 2x³ मायनस 11x प्लस x चा स्क्वेअर प्लस 44x प्लस 27 इज इक्वल टू, डिवायझर काय बाबा, x² मायनस 6x प्लस 25 इंटू क्वेश्चन काय बाबा, बघा 2x प्लस 1 आणि प्लस रिमाइंडर किती बाबा, 2 आहे. मग आता इथं बघा, हा जो x² मायनस 6x प्लस 25 याची व्हॅल्यू काय बाबा, x² मायनस 6x प्लस 25 जो आहे, x² मायनस 6x प्लस 25 ची व्हॅल्यू 0 आहे. मग इथं लिहा 0 इंटू 2x प्लस 1 झालं आणि प्लस 2, 0 इंटू 2x प्लस 1 किती, 0 प्लस 2, 0 प्लस 2 किती बाबा, 2. अशा प्रकारे 2 आलं, याचा आन्सर आपल्याकडे 2 असेल. इफ x इज इक्वल टू 25 अपॉन 3 - 4i असेल तर. फक्त बघा काही ठिकाणी थोडीशी सिली मिस्टेक झाली, आपले कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक झाले काही ठिकाणी, तर ती मिस्टेक नाही झाली पाहिजे. एकदा परत रिवाईज करून आपल्याला बघितल्या पाहिजेत काही गोष्टी. कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक झाली पण काय हरकत नाही, अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो हे एक्झाम्पल. तर ही 2 एक्झाम्पल मित्रांनो आपण बघितलेत. याच प्रकारे आपल्याला अजून 2 एक्झाम्पल आय थिंक सॉल्व्ह करायचे, 4 एक्झाम्पल याच्यामध्ये. तर ती 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्यात जर काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट लिहा, आपण त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास इथंच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना, धन्यवाद.